नमस्कार, मी सूरज सर तुमचं आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत करत आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2026 जी परीक्षा झाली त्याच्यानंतरनं मेडिकल एक्झामची प्रोसेस आता चालू आहे. त्याचबरोबर सैनिक स्कूलने आता काउन्सिलिंग प्रोसेससुद्धा चालू केलेली आहे, म्हणजे चॉईस फिलिंगची प्रोसेससुद्धा चालू केलेली आहे. यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत 9वीसाठी आणि 6वीसाठी, तर ते विद्यार्थी इथं चॉईसेस देऊ शकतात. सो ते कशा पद्धतीने द्यायचे आहेत, सैनिक स्कूल, न्यू सैनिक स्कूल, त्यानंतर लॉक द चॉईस, प्रिंट चॉईसेस, हे जे काही इथं बटन्स दिलेले आहेत त्याचा यूज कसा करायचा आहे, हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. सो पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. सो आपण सुरू करूयात. सो तुमच्यासमोर जे काही दिसत आहे वेबसाईट आहे. सो ती तुम्हाला माहिती आहे की आपली जी सैनिक स्कूलची जी काउन्सिलिंगची वेबसाईट आहे, तर त्याच्यावरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर दिसणार आहे. इथं या ठिकाणी मेनू म्हणून ऑप्शन आहे, इथं नोटीस इश्यूड म्हणून आहेत, माय प्रोफाईल म्हणून आहे, चॉईस फिलिंग हा एक ऑप्शन आहे. ओके, सो त्या चॉईस फिलिंगच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो दिसणार आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला प्रथमतः ज्यावेळेस तुम्ही विंडो ओपन करणार आहात त्यावेळेस एडिट चॉईस नावाची एक काय असणार आहे, बटन असणार आहे, एडिट चॉईस. एडिट चॉईसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं सैनिक स्कूल अँड न्यू सैनिक स्कूल असे दोन ऑप्शन्स दिसणार आहेत. तुम्हाला चूज करायचं आहे. त्यातून तुम्हाला ज्या सैनिक स्कूलला प्रायोरिटी द्यायची आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही जे कोणतं सैनिक स्कूल दिलेलं आहे ते बाय डिफॉल्ट आलेलं आहे. जर प्रायोरिटीला तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर इथं डिलीट नावाचं एक बटन, एक आयकॉन दिसत आहे डिलीट, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि ते डिलीटही करू शकता. सो आता जर तुम्हाला एखादं नवीन सैनिक स्कूल टाकायचं आहे, सैनिक स्कूल टाकायचं आहे, गव्हर्नमेंटचं सैनिक स्कूल टाकायचं आहे, सो हे जे चेकबॉक्स दिलेले आहेत या ठिकाणी, सो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला लिस्ट दिसणार आहे गव्हर्नमेंट सैनिक स्कूलची. फॉर एक्झाम्पल मी धरून चालतो की सैनिक स्कूल संबरपूर मी सिलेक्ट केलेलं आहे. इथं जे बटन दिलेलं आहे ॲड नावाचं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा एक मेसेज येतो, सिलेक्टेड स्कूल सेव्ह सक्सेसफुली. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे रजिस्ट्रेशनच्या वेळेस सैनिक स्कूल दिलं होतं त्याच्या खालच्या बाजूला मी जे सिलेक्ट केलं होतं ते सैनिक स्कूल आलेलं आहे. आता तुम्हाला नवीन सैनिक स्कूल त्या ठिकाणी द्यायचं असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं जे काही नवीन सैनिक स्कूल आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. मी एक सिलेक्ट करतो आणि लगेच इथं ॲड जे बटन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करतो. परत एक तुम्हाला मेसेज येणार आहे. हे 2-3 वेळा मेसेज येणार आहे ज्या वेळेस तुम्ही करणार आहात. त्याच्यानंतर बघा खालच्या बाजूला तुम्हाला ते जे नवीन सैनिक स्कूल दिलेलं आहे ते आलेलं आहे. आता याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत, WA, WB आणि WC. त्याचंसुद्धा इंडिकेशन इथे दिलेलं आहे. WA म्हणजे काय, इंडिकेट कॅन्डिडेट्स वेटिंग नंबर अंडर द जनरल कॅटेगरी. WB इंडिकेट कॅन्डिडेट्स वेटिंग नंबर अंडर द रिझर्व्ड कॅटेगरी. आणि WC इंडिकेट कॅन्डिडेट वेटिंग नंबर अंडर द NSS 40% रूट कॅटेगरी. म्हणजे एक जनरल कॅटेगरीच्या अंडर तुमचा वेटिंग नंबर किती लागलेला आहे त्या सैनिक स्कूलसाठी. त्याच्यानंतर रिझर्व्ड कॅटेगरी असेल तुमची तर त्याच्या अंडर कोणता नंबर वेटिंगचा लागला तो दिलेला आहे. आणि नंतर NSS न्यू सैनिक स्कूलमध्ये 40% रूटमध्ये तुमचा नंबर त्या पर्टिक्युलर सैनिक स्कूल वेटिंग नंबरला कितवा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता धरून चालेल की तुम्हाला हे 3 सैनिक स्कूल द्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही मल्टिपल जेवढे याच्यात सैनिक स्कूल आहेत तेवढे देऊ शकता. पण तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला 3 सैनिक स्कूल द्यायचे आहेत, यू कॅन, तुम्ही हे 3 सैनिक स्कूल देऊ शकता. ओके, आता तुम्हाला वाटली ह्याच्यामध्ये माझी काय झाली, प्रायोरिटी चुकलेली आहे. सो तो प्रायोरिटी दिलेली आहेत 1, 2, 3 अशा प्रकारच्या प्रायोरिटी इथे आलेल्या आहेत. सो तुम्हाला वाटलं की नाही ही माझी प्रायोरिटी चुकलेली आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करू शकता तुम्ही की इथं जर तुम्हाला हे विद्यानंद जे काय आहे सैनिक स्कूल तुम्हाला सैनिक स्कूल संबळपूरचं तिथं ठेवायचं, ते खाली घ्यायचं, तुम्हाला हे डिलीट करावं लागणार आहे. हे डिलीट करायचं. डिलीट करण्यासाठी बघा इथं आयकॉन दिसतोय, हे मी डिलीटेड सक्सेसफुली केलं. ओके, परत ती लिस्ट आली आणि त्यानंतर मला हे पण नको आहे, मला दुसरंच पाहिजे. सो हे डिलीट करू शकता. सो या ठिकाणी डिलीट केल्यानंतर या ठिकाणी आता तुमचे काय आलेले जे काय अगोदरचं सैनिक स्कूल पहिल्यांदा केलं होतं तेच आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट दिल्यानंतर तुम्हाला लॉक द चॉईस हे बटन हे लॉक करायचं आहे. आता एकदा लॉक केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही
की आम्हाला परत एडिट करायचं आहे, आमचं काहीतरी चुकलेलं आहे. ओके, सो तुम्ही परत ह्या एडिट बटनवरती क्लिक करायचे आणि तुम्ही चॉईसेस एडिट करू शकता. हे कधीपर्यंत, जोपर्यंत लास्ट डेट आहे, म्हणजे धरून चाला 20 तारखेपासून चालू झालेलं, अजून त्यांनी लास्ट डेट दिलेली नाही. सो लास्ट डेट ज्या दिवशी आहे त्याच्या अगोदर तुम्हाला फायनल करायचं आहे, लॉक करून टाकायचं आहे. जर तुम्ही ते फायनल केलं नाही आणि लास्ट डेट निघून गेल्यानंतर तुम्ही जे काही दिलेलं आहे, धरून चाला की तुम्ही लॉकच केलेले नाहीत आणि फक्त सैनिक स्कूल साताराच इथं दिसते, तर ह्याच फक्त सैनिक स्कूल सातारा तुमच्या ई काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. आता ही जी जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल की आम्ही कोणकोणते सैनिक स्कूल अलोकेट केलेलं आहे, तर या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे, ओके, सो या ठिकाणी प्रिंट चॉईसेस म्हणून ऑप्शन आहे. सो प्रिंट चॉईसेस कधी दिसणार आहे, प्रिंट बटन वुड बी विजिबल टू कॅन्डिडेट पोस्ट क्लोजर ऑफ चॉईस फिलिंग विंडो. ज्या दिवशी विंडो क्लोज होणार आहे चॉईस फिलिंगची, त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे बटन विजिबल होणार आहे. मग तुम्ही तुमच्या प्रिंट चॉईसेस जे दिलेले आहेत ते प्रिंट करू शकता. सो अशाप्रमाणे तुम्ही तुमचे चॉईस फिलिंग करायचे आहेत. व्हिडिओ जर याच्यामधलं काही समजलं नसेल, परत एकदा व्हिडिओ स्टार्टपासून तुम्हाला बघायचा आहे. ओके, एडिट चॉईस कधी करायचे, लॉक चॉईस कधी करायचे, प्रिंट चॉईसेस कधी करायचे, तुम्हाला हे चॉईसेस घेतल्यानंतर जर डिलीट करायचं असेल, प्रायोरिटी चेंज करायची असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेल्या आहेत. पालकांनी 2 ते 3 वेळा प्रामुख्याने बघायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे, त्याच्यानंतर प्रोसेस करायची आहे. ओके, सो अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी, कारण ही फक्त चॉईस फिलिंग प्रोसेस आहे, रिझल्ट लागल्यानंतर एक्झॅक्टली परत काय प्रोसेस करायची असते ह्याच्यासाठीचा व्हिडिओ परत एकदा येणार आहे. सो पालकांनी हा आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळतील. याची जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला यूट्यूबच्या आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, सो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर ही समोरची प्रोसेस दिसणार आहे. ओके, सो धन्यवाद.